जसं की काल मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गेलो होतो बाहेर आणि यायला आम्हाला खूप लेट झालं होतं. रात्री आल्यानंतर सगळ्यात आधी इरूला मी जेवण भरवलं. तसं तर मी तिला एका जागेवरती बसून बिना टी व्ही बिना मोबाईलचं जेवण देते, पण आज म्हटलं जाऊ द्या, एन्जॉय करू द्या. अंशूच्या फ्रेंडने इरूसाठी पण बड्डे गिफ्ट आणलं होतं. तसं तर इरूचा बड्डे नव्हता, पण तरीही तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. तेच आम्ही इथे खेळत होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मॉर्निंगला गेलो होतो बँकमध्ये, काही काम होतं अर्जंट म्हणून. तिथून आल्यानंतर बघितलं तर अंशू पण त्याचं बड्डे गिफ्ट एन्जॉय करतो आहे. आणि बरं आहे, मोबाईलपेक्षा मुलं काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतलेले आहेत म्हणून. त्याच्यानंतर मी सूप करायला घेतलं तर बघितलं तर काय, आमच्या घरातलं पाणी संपून गेलं होतं, म्हणून आम्ही बाहेरून टँकर मागवलं. तसं आमच्या जे एरिया आहे तिथे थोडंसं पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे पाण्याचा इश्यू होतो आहे. पण आम्ही सेफर साईडमध्ये टँकर मागून घेतलं, कारण आमची फॅमिली मोठी आहे तर आम्हाला पाणी जास्त लागतं. मग त्याच्यानंतर ताई दोघं मुलांना घेऊन संध्याकाळी बाहेर गेले.